खूप छान छान वाटलं. हा खूप हलकी झाली. मुलगा पण बघत होता आई काय करते. तर हा असं सांगितलं. तर हा तो पण बोलला की हा मला पण सांग तू. मी म्हटलं हा बरं क्लासला जॉईन करेल तुला, पण पहिले मी करून घेते पूर्ण. आणि हा हे झाल्यानंतर आता स्वयंपाकच करत होती, एक फ्रेंडचा फोन आला, नाशिकला राहतात त्या. तर मग त्यांनी पण त्यांच्या मुलीचा थोडा इश्यू आहे, तर माझ्याबद्दल म्हणजे माझ्याकडे त्या शेअर करतात. मग मी त्यांना पण मी तेच बोलली, काय कुठे ब्राह्मणाकडे वगैरे नका जाऊ. मी आत्ताच एक क्लास केलेला आहे, त्याच्याने वा खूप छान वाटतं. तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, मी बोलणं करून देईल. म्हणे बरं बरं, पण नक्की सांग म्हणे, जसा वेळ मिळेल तसं मला सांग. म्हटलं हो, खरंच सांगते आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नाही मॅम, थँक्यू. कारण म्हणतात ना, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. मी तो प्रयत्न करते. आपण जेवढं देतो ना तेवढं रिव्हर्स येतं आपल्याला परत. हो म्हणजे हो. तुमच्याशी बोलल्यावर मला जो आनंद झालाय ना तो हो. मला असा नाही मिळणार तो. माझ्या पण डोळ्यातनं पाणी येते. नाही, खरंच खूप छान वाटलं. आणि ते जे मी प्राइज मिळालं त्याचं सांगत होते ना, बक्षीस तुम्ही बोलला ना, की काय नाही मागून बघा युनिव्हर्सकडे. तर मी ते हा कंपनीचं घेत होती, माल नाही का आपल्याला पार्लरसाठी, आणि चांगले रिझल्ट आहे त्याचे. पण त्यांचं असं आहे की मग नाही का तुम्ही येत जा आणि ते नाही जमत आपल्याला मला जायला. तर मला म्हणजे असं त्यांच्याकडनं आशा नव्हती की ते आपल्याला घरपोच पाठवतील. आणि तुम्ही बोलला ना एकदा मागून, तर बघा म्हटलं चला बघू नाही का युनिव्हर्सला. तसं सकाळी मी बोललेली, आणि दुपारी विदिन 12-12:30च्या दरम्यान पार्सल आलं. वा तर फोन आला, मी तर घरीच होती, म्हणे काहीतरी पार्सल आली. मग गेल्या पार्लरमध्ये गेल्यावर बघितलं, तर ते होतं. मग मी लगेच तुम्हाला शेअर केलं की बक्षीस मिळालं. म्हणून.